हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मला जरा बरं वाटतंय. 2-3 दिवस झाले मला खूप ताप होता आणि सर्दी पण बरीच होती. आता ध्रुवींला थोडी सर्दी झाली आहे, म्हणजे काल खूप जास्त होती, दोघींना तब्येत खराब होती आमची, म्हणून शूट काय केला नाही मी कालचा व्लॉग. तर आज डायरेक्ट शूट करते. थोडं फ्रेश मूड आहे आणि ध्रुवींला थोडी बारीक सर्दी आहे, तोही बरा होईलच आता. तर आता तरी मला थोडं बरं वाटतंय, म्हणून केस विस धुवून घेतले, कारण की 8-15 दिवस झाले केसच धुतले नव्हते. खूपच सगळी डस्ट होऊन गेली होती, त्यामुळे जास्त परत आजारी होतो माणूस. म्हणून आज जरा जास्त फ्रेश मस्त करून घेतलंय, रविवार असल्यामुळे. तर व्लॉग बघतात तुम्ही आणि छान कमेंटही करतात, तर खरंच खूप छान वाटतं. असंच मला कमेंट नक्की करत जा, मलाही छान वाटतं तुमची कमेंट वाचून, आणि प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय नक्कीच देते. तर चला मग आज काय काय होतं काय नाही तुम्हाला ते बघायला आवडेलच. आज रविवारचा दिवस आहे, नचिकेत गेले लग्नाला. आम्हालाही जायचं होतं, परंतु तब्येत ठीक नाही, मग आम्ही गर्दीच्या ठिकाणी जाऊ नाही शक्यता. तर सर्दी वगैरे अजून परत झाली तर मग त्रास होतो, आणि मला तर जाऊ द्या, पण ध्रुवींला पण त्रास होतो. मला जे झालं ताप थंडी की लगेच ध्रुवींला पण सर्दी होते, ताप येतो. त्यामुळे आम्ही गेलो नाही. तर नचिकेत तेच बोलले की मी जाऊन येतो, म्हणून ते गेलेत आता. तर ध्रुवींची मस्ती चालू आहे नेहमीप्रमाणेच. तर ही अशी मस्ती चालू आहे ध्रुवींची नेहमीप्रमाणेच. वेळ बघू शकता तुम्ही, 12:30 पाऊण होऊन गेले, पण झोपायचं काही नाव घेत नाही हा मुलगा. तर याला झोप काही येत नाही, कसं करायचं याचं काही समजत नाही मला. तर आता नाश्ता झालाय. आज ध्रुवींनी बॉईल एज काढलेला आहे. त्याला सहसा एवढं आवडत नाही, ते ऑमलेट जास्त आवडतं, पण मी त्याला बॉईल एज देते, कारण ती सेमच प्रोटीन असतं, तसं काही नाही, पण ऑइली वगैरे नसतं ना उकळलेलं, म्हणून मग ते देण्याचा प्रयत्न मी करते. उकळलेलं अंड, तर त्याने आज खाल्लेलं आहे उकळलेलं अंड. आणि बघा मस्ती चालला. ऊन आहे तरी बघत नाही तो उन्हाचं. दरवाजा लावूनच घेते, कारण की कसं आहे, तो उन्हात बिन्हात गेला तर अजून ताप वगैरे आला तर. आता इकडच्या रूममध्ये आलाय मस्ती करायला. इकडं जरा रिकामी जागा आहे, इकडं फक्त रिंग लाईट आणि कपडे सुकवायचं. तिथं बाहेर झालं आता कपडे असले की. पण ही गेस्ट रूम आहे आमची, आणि ही तुम्ही बघितलीच असेल याच्या आधी, किंवा नसेल बघितली तर तुम्हाला एक दाखवते. ही गेस्ट रूम आहे आमची अशीच. ही तर मी माझी बॅग ठेवली नवीन साड्यांची, कारण की तिथे ब्लाऊज वगैरे शिवायची राहिलेत माझे. आणि हे बघा इथं मस्ती करतोय आता. हे जरा रिकामी रूम आहे ना, तर चांगलं मस्त मोकळं फिरता येतं मग ध्रुवींला. इकडं आम्ही बड्डे सेलिब्रेट केला होता ध्रुवींचा, तो व्लॉगही तुम्ही नक्कीच बघितला असेल. आणि इकडं बघा ह्या माझ्या साड्या नवीन आहेत, ह्या शिवायच्या, ब्लाऊज वगैरे रेडी करायचं बाकी यांचं. आणि साड्यांचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे नवीन दिवाळीच्या वगैरे, तर ते नक्की बघा तुम्ही बघितला नसेल तर. हे बघा अशी मस्ती चालते या रूममध्ये, फक्त एक शूटिंग वगैरे रील्स वगैरे बनवायसाठी, आणि गेस्ट आले तर मग त्यांना गेस्टसाठी हा रूम ठेवला आहे. ध्रुवीन, से हाय बेबी, से हाय, से हाय, हाय, से हाय बेबी. ही चादर, हां तुम्हाला ही चादरची गोष्ट, तर मी तुम्हाला म्हटलं होतं की ही चादरची मी एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे, की ध्रुवीन सतत ही चादर का हाताळतो किंवा त्याला का आवडते चादर. तर ती आयडिया नाही का आवडते, पण लहानपणी जसं तो झाला ना त्या दिवसापासून ही चादर तो पंघरतोय. त्यात तो झाला म्हणजे तो फेब्रुवारीत झाला त्याचा जन्म. थोडीशी थंडी होती तेव्हा, एवढा उन्हाळा नव्हता, पण इतकी थंडी नव्हती, पण नॉर्मल. आणि का बेबीला आपण गुंडाळून ठेवतो, त्याच्यासाठी ही चादर पहिल्या दिवसापासून ही तो पंघरतो. आणि सतत त्याच्या शेजारी किंवा त्याच्या सोबतच, सतत त्याच्या जवळ, म्हणतात ना ते, आपण लहानपणापासून एखादी गोष्ट काही प्रिय होऊन जाते, किंवा एखादी गोष्ट प्रचंड आवडते लहान मुलांना, ती लहानपणापासून पहिल्या दिवसापासून त्यांच्या सोबत राहते. तशीच ही चादर आहे. हे ब्लँकेट म्हणजे ध्रुवींचं, ते आम्ही पंघरायसाठी 2 घेतले. एक स्काय ब्लू कलरचं जे कपड्यासारखं ड्रेस सारखं होतं, आणि ही एक ब्लँकेट सारखं म्हणजे पांघरायला. तर हे पहिल्या दिवसापासून तो पांघरतो, आणि त्याला प्रचंड आवडतं. आणि त्याला मस्त असं कम्फर्ट, आपल्याला नसतं का कधी कधी की आपण फक्त अंगावर घेतलं तरी कम्फर्टेबल वाटतं, आणि तशी झोपही लागते, तशी सवय होऊन जाते. तशीच ध्रुवींला सवय आहे त्याच्या त्या ब्लँकेट शिवाय, त्या चादरशिवाय तो बिलकुल झोपत नाही.
तो काही म्हणजे बेडवर तो अंगठ टाकत नाही, त्याला पाहिजे त्या पहिले ती चादर, म्हणून ती इतकी मरडून जाते. तो कुठेही तिला फिरवत असतो, लोळवत असतो, पूर्ण काळी होऊन जाते, पण धुताही येत नाही. कारण की आता तरी उन्हाळा आहे, लगेच सुकते 1 तासात, म्हणून ती धुवून टाकता येते. पण थंडीची तो धुता पण यायची नाही, कारण की तो बिना चादरचा राहायचाच नाही. अगदी रडतो तो बिना चादरचा. चादर पाहिजेच त्याला. एक टाइम मी नसली त्याच्यात तरी चालेल, पण त्याला ती चादर पाहिजे. म्हणून तिच्याशी खूप खूप अटॅचमेंट आहे आणि ती चादर आम्ही सतत त्याच्याजवळ ठेवतो. आणि तो मोठाही झाला तर तो हा व्हिडिओ जर बघत असेल मोठ्यापणी, तर मी त्याला सांगेल की ती चादर अजूनही मी ठेवेल. आणि तो मोठा होशील तेव्हाही मी तिला असं छान पॅकिंग करून ठेवून देईन, जेव्हा तू वापरणारही नाही. कारण की काही काही गोष्टी असतात ना की ज्या आठवणी असतात आपल्याला लहानपणीच्या, त्या जपून ठेवल्या की मोठ्यापणी त्या बघायला खरंच खूप मज्जा वाटते किंवा छान वाटतं. तसंच काहीसं ही चादर मी ध्रुवींसाठी ठेवेन. मस्त मोठा झाला की त्याला ठेवू शकतो, तो कुठेही ठेवू, पण मी त्याच्यासाठी ठेवेन. तर चला आता पहा तिकडं किती मस्ती चालू झाली, किती पसारा काढणं लावलाय. मी इकडं तुमच्याशी बोलते तेवढ्यात त्याने पूर्ण बघा, मी तुमच्याशी बोलते तेवढ्यात त्याने केलं पसारा. हा बॉक्स काढला, हा डब्बा काढला, इथे ठेवलेल्या वस्तू काढल्या. बघा कसा करतो, शेर सारखा करायला लागलाय. नवीनच शिकलाय बर का. असा करायचं काहीतरी, शेर सारखा करतो तो. शेराया शेराया भागो भागो भागो, शेराया शेराया भागो भागो भागो. आजच्या जेवणामध्ये माझ्या आहे इकडं गोल भेंडीची भाजी, ही पत्ताकोबीची भाजी, चपाती. यात अर्धी चपाती ध्रुवींसाठी पण आहे आणि हे दूध आणलंय ध्रुवींसाठी की जेणेकरून दुपारी ध्रुवींना दुधाचा काला देईल. तर हे अशा प्रकारे आम्ही जेवण घेऊन आलेली वरती, कारण की खाली मी जाऊ शकत नाही, ऊन फार असतं आणि ध्रुवींना घेऊन जाऊ शकत नाही. असं मी जेवण घेऊन आलेली. आज नचिकेत ते लग्नातच जेवण करतील म्हणून त्यांचं काही आणलेलं नाहीये. आणि ध्रुवींचं आणि माझं मी जेवण घेऊन येते. सहसा मी रोज जेवण घेऊन येते, कारण की ऊन इतकं असतं ना की बाहेर नाही जात आहे. आता त्याचं म्हणणं आहे तू बोलू नको, चला आता त्याला झोपवते. नाही बंद 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 बंद. 2000 years later. तर इकडं झालेला आहे आमचा रात्रीचा स्वयंपाक. आणि आता झाली रात्र, म्हणजे 8 वाजून गेले. ध्रुवीला थोडी झोप येते कदाचित, वाटतंय मला, कारण आज काही 2 वेळा झोपला आणि तो एकच वेळा झोपलाय. तर चला मग आजचा व्लॉग इथेच संपवते. उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. आज थोडी किरकिर झाली ध्रुवी. से बाय, से बाय बेबी, से बाय.